आकाशवाणी पुणे. दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आज शपथ घेणार. मतदार यादीच्या देशपातळीवरील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आज पुण्यातून प्रारंभ. महिला उद्योजकांचं प्रमाण वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं प्रतिपादन. आणि 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड. आता सविस्तर बातम्या. देशाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा शपथविधी आज होणार आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ देतील. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा जन्म 1959 मध्ये झाला. 13 मे 2016 पासून ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील प्रारंभ आज पुण्यातून होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. ऐकुयात याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. शहरी मतदार आणि युवकांचा मतदार प्रक्रियेतला सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं पुण्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्तानं मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. या अंतर्गत आज सकाळी बालेवाडी इथून सायकल फेरी काढली जात आहे. यात विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सहभागी झाले आहेत. या माध्यमातून पुण्याच्या विविध भागातील नागरिकांमध्ये जनजागृतीसोबतच त्यांच्याशी संवादही साधला जाईल. त्यानंतर सकाळी 11 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नवीन मतदार नोंदणी केली जाईल. शिवाय या ठिकाणी जागृतीपर प्रदर्शनाचं आयोजनही करण्यात आलं आहे. दोन्ही निवडणूक आयुक्त याच ठिकाणी तृतीयपंथीय समुदायाशी देखील संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातील संघटित असंघटित कामगारांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी हिंजवडी इथं विविध उद्योग संस्थांमध्ये स्थापन झालेल्या मतदार जागृती मंचाच्या प्रतिनिधींशी संवादाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी उद्या सिम्बायोसिस विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी योगेश रांगणेकर, पुणे. देशात महिला उद्योजकांचा टक्का वाढवून तो 30% नेण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे, अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काल पुण्यात दिली. फिक्कीच्या महिला आघाडीनं आयोजित केलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महिला उद्योजक घडवण्यासाठी तसंच शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. तसंच ग्रामीण भागात महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मानस असल्याचं राणे यांनी यावेळी नमूद केलं. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातले उद्योग बाहेर जात असल्याबाबत विरोधकांकडून होत असलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले. राज्यात उद्योगाला पोषक वातावरण आहे आणि अनेक मोठे उद्योग महाराष्ट्रात येण्याच्या प्रतीक्षेत असल्याचं राणे यांनी सांगितलं. राज्यात रोजगार भरतीसाठी कौशल्य विकास विभाग वेळोवेळी रोजगार मेळाव्यांचं आयोजन करतो. या मेळाव्यांच्या आयोजनासाठी आता भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली असून विभागीय तसंच जिल्हा स्तरावरच्या प्रत्येक मेळाव्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंत खर्च करायला मान्यता देण्यात आली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल ही माहिती दिली. श्री गुरु नानक यांची 553वी जयंती अर्थात प्रकाश पूरब काल राज्यात अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. श्री गुरु नानकजी यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन शीख बांधव राज्याच्या विकासात नेहमीच आपलं योगदान देत आहेत. कोरोना काळात लंगरच्या माध्यमातून शीख बांधवांनी केलेली मानव सेवा अभिनंदनीय असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. श्री गुरुसिंग सभेच्या माध्यमातून वडाळा इथं आयोजित गुरुबानी पाठ कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गुरु नानक जयंतीनिमित्त मुंबई इथं आयोजित प्रकाश पूरब कार्यक्रमात सहभाग घेतला.
समाज, देश, संस्कृती आणि धर्म वाचवण्यासाठी गुरु नानक यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लढा दिला. त्यांचं कार्य प्रेरणादायी असून त्यांचा इतिहास अविस्मरणीय असल्याचं प्रतिपादन फडणवीस यांनी यावेळी केलं. गुरु नानक जयंतीनिमित्त ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये गुरु ग्रंथ साहिबचा अखंड पाठ, कीर्तन, लंगर, कथा, सत्संग अशा पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांबरोबरच व्याख्यानं, रक्तदान शिबिरं आणि अन्य वैद्यकीय उपक्रमांचं आयोजनही काल करण्यात आलं होतं. कार्तिक पौर्णिमेनिमित्त काल राज्यभरात विविध ठिकाणी दीपोत्सव आणि अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कोल्हापूर शहरातल्या पंचगंगा घाटावर काल पहाटे दीपोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी घाटावर 51,000 पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. कार्तिक पौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणच्या कार्तिक स्वामींच्या मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वर्धा इथं होत असलेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांनी काल वर्धा इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. तांबे यांच्या अध्यक्षतेखाली काल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध घटक संस्थांकडून आलेल्या नावांवर चर्चा झाली. त्यानंतर नरेंद्र चपळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती असून वैचारिक लेखन करणारे एक संवेदनशील आणि सत्वशील मराठी लेखक आहेत. अनेक वृत्तपत्रांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले असून त्यांचं ललित, भाषाविषयक, समीक्षा, न्यायविषयक, कथा आणि व्यक्तिचित्रणात्मक साहित्य प्रकाशित झालं आहे. 96वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढच्या वर्षी 3, 4 आणि 5 फेब्रुवारी दरम्यान वर्धा इथल्या स्वावलंबी शाळेच्या पटांगणांवर होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या साहित्य संमेलनाचे मार्गदर्शक आहेत, तर विदर्भ साहित्य संघ ही या संमेलनाची निमंत्रक संस्था आहे. आपल्या मातृभाषेसोबतच अधिकाधिक भारतीय भाषा शिकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करून भाषिक सौहार्द विकसित करण्याकरता 11 डिसेंबर रोजी महान कवी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीदिनी भारतीय भाषा दिवस साजरा करण्याविषयी एक संकल्पनापत्र विद्यापीठ अनुदान आयोगानं सर्व शैक्षणिक संस्थांना पाठवलं आहे. या भारतीय भाषा उत्सवाची उद्दिष्ट सांगणारा हा वृत्तांत. विद्यार्थ्यांना भारतीय भाषांबद्दल माहिती देणं, काही अन्य भारतीय भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन देणं, भाषा शिकणं हा मनोरंजक आणि आनंददायी अनुभव असतो हे दाखवून देणं आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना विकसित करणं असे मुख्य हेतू या दिवसाच्या नियोजनामागे आहेत. विद्यापीठं आणि महाविद्यालयामध्ये तसंच भाषा संघ, क्लब, सांस्कृतिक कला आणि साहित्य संस्थांनी भाषण, गायन, लेखन यांच्या स्पर्धा या दिवसानिमित्त आयोजित करायच्या आहेत. अनेक भाषा अवगत असलेल्या व्यक्तींचा सत्कार, विविध भाषांमधील नाटकं, कला, खाद्यपदार्थ, पोशाख इत्यादींचं आयोजन या दिवसानिमित्त करावं असं आयोगाच्या संकल्पनापत्रामध्ये म्हटलं आहे. भारतीय भाषा उत्सवामुळे भारतीय भाषांसाठी तंत्रज्ञान स्वीकारण्यास पाठिंबा मिळेल, तसंच जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये अधिकाधिक भारतीय भाषांचा वापर करण्यातून शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक लाभांवर चर्चा घडून येतील अशी अपेक्षा आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी संध्या खान, पुणे. कोची इथं झालेल्या 15व्या अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाला सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेलं शहर या श्रेणीत प्रथम पुरस्कार देण्यात आला. NMMTचे परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. NMMTनं राबवलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांविषयी बोलताना योगेश कडुसकर म्हणाले, त्यामध्ये अधिकाधिक पर्यावरण पूरक बसेसचा वापर करून विशेषतः शनिवारी आणि रविवारी जवळपास वापर केलेला आहे आणि याच्यामुळे जवळपास 4 लाख लिटर डिझेलची सेव्हिंग झालेली आहे. यानंतर आपण
ITMS या प्रणालीचा योग्य वापर करून NMMTने प्रवाशांना सुयोग्य सेवा देण्याचं नियोजन केलेलं आहे. याशिवाय उत्पन्नाचे विविध मार्ग शोधून परिवहन व्यवस्था सेल्फ सफिशियंट कशी होईल याच्याकडे परिवहन व्यवस्था उपक्रमाने पाऊल टाकलेलं आहे. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातला किरणोत्सव आजपासून सुरू होत आहे. 3.5 शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ असलेल्या अंबाबाई मंदिराच्या अनेक वैशिष्ट्यांमधलं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून 2दा होणारा देवीचा किरणोत्सव सोहळा. आजपासून सुरू होणारा किरणोत्सव सोहळा सूर्याच्या दक्षिणायनमधला आहे. मंदिरात किरणोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. किरणोत्सव सोहळा बघणं ही पर्वणी असल्यामुळे त्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होते. विनोदी लेखक, साहित्यिक, पटकथाकार, अभिनेते, संगीतकार असं अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या पु ल देशपांडे यांचा कालचा जन्मदिन पुण्यात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पु ल परिवारच्या सहयोगानं गेली 20 वर्ष अव्याहतपणे पुलोत्सवाचं आयोजन केलं जातं. पुढचं संपूर्ण वर्षभर देशातल्या आणि जगातल्या महत्वाच्या शहरांमध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि ग्लोबल पुलोत्सवाचे निमंत्रक चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे राजा दिनकर केळकर संग्रहालयात आयोजित कार्यक्रमात प्राचार्य श्याम भुरके यांनी पु ल एक आनंद यात्री या कार्यक्रमातून पुलंच्या स्मृतींना उजाळा दिला. पु ल देशपांडे यांच्या पुण्यातल्या भांडारकर रस्ता इथल्या निवासस्थानी असलेल्या नामफलकाला यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. महाराष्ट्र तसंच देशाबाहेरच्या नाट्यसंस्थांना हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होता यावं म्हणून 2 स्वतंत्र ऑनलाईन केंद्र सुरू करण्यात येतील अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 59व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. हा समारंभ रविवारी गोव्यात आयोजित करण्यात आला होता. विकसित भारत घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कसोशीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी काल बुलढाणा इथं व्यक्त केलं. वंजारी समाजाच्या वतीनं आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात ते बोलत होते. माजी हॉकीपटू बेंजामिन जेम्स बुडल यांचं काल पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. क्रीडा वर्तुळात बुडल बेनी म्हणून ओळखले जायचे. बेनी यांनी 50च्या दशकामध्ये श्रीलंकेत झालेल्या द्विपक्षीय विद्यापीठ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. भारताचे प्रतिनिधित्व करणारे बेनी हे पुण्याचे पहिले खेळाडू होते. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर बेनी यांनी सुलतान अझलन शहा चषक स्पर्धेचे निरीक्षक म्हणून काम पाहिलं होतं. बेनी यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी हडपसर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात कालपासून महिलांच्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र या 5 राज्यातले 66 संघ सहभागी झाले आहेत. हिंगोलीमध्ये झालेल्या 58व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत गतविजेत्या पुण्याला पराभवाची धूळ चारत मुंबई उपनगरनं अतिशय चुरशीच्या सामन्यात काल पुरुषांचं अजिंक्यपद पटकावलं. तर महिलांमध्ये गतविजेत्या पुण्यानं ठाणे संघाचा शेवटच्या क्षणाला पराभव करत विजयी परंपरा कायम राखली. अष्टपैलू आणि राजे संभाजी हा पुरस्कार पुण्याच्या सुयश गरगटे याने मिळवला. तर महिलांमध्ये अष्टपैलू आणि राणी अहिल्या पुरस्काराची मानकरी ठाण्याची रेश्मा राठोड ही ठरली. हवामान. राज्यात आज सर्वत्र सूर्यप्रकाशयुक्त कोरडं हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आज शपथ घेणार. मतदार यादीच्या देशपातळीवरील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आज पुण्यातून प्रारंभ. महिला उद्योजकांचं प्रमाण वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं प्रतिपादन. आणि
96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.